इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन, दिनांक 2 मार्च रोजी MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजश्री शाहू परशाला येथे अन्नधान्य जे लहान मुलांसाठी मिळतो, ज्यास आपण पोषण आहार म्हणतो, ते पोषण आहार काळा बाजारात विकत असताना पोलिसांना रेड हँड रंगेहात त्यांना पकडले. जवळपास 8 दिवसानंतर सदर शाळेच्या संस्थापक आणि मुख्याध्यापक यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आली. कारवाई करण्यात आली. ही कारवाई म्हणजे तटपुंजी आहे, कारण सदर संस्थेचे संस्थापक हे जे आहेत एक राजकीय पुढारी आहेत. हा राजकीय पुढारी आपल्या राजकीय शक्तीचा वापर लहान मुलांच्या तोंडातील घास पळविण्यासाठी करतो, हे सोलापूरकरांची शोकांकित आहे. सर्वप्रथम अशा दळभद्री संस्था चालकाच्या ज्या शाळा आहेत त्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर सोलापूर शहरातील प्रत्येक शाळेला पोचविण्यात आलेला पोषण आहार व्यवस्थित मुलांना पोचतो का नाही हे पाहणे आणि त्याच्या लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे. आम्ही लवकरच, म्हणजे आज रविवार आहे, उद्या आम्ही शिक्षण संचालक यांच्याकडे सदर शाळेचा परवाना रद्द करण्याची मागणी करणार आहोत. तसेच या दळभद्री संस्था चालकाबरोबरच त्यांना सहकार्य करणाऱ्या त्या मुख्याध्यापिका जे सोलापुरे मॅडम आहेत त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि त्यांना शासकीय जे पुढे ते कारण आहे 2-3 महिन्यात ते रिटायर्ड होणार आहे. झाल्यानंतर ज्यांना जे शासकीय सेवा मिळते, शासकीय लाभ मिळते, ते थांबवण्यात यावे अशी आम्ही मागणी करणार आहोत. जर का अशा दळभद्री काळा बाजार करणाऱ्या लोकांवर शिक्षण प्रशासनाने, शिक्षण मंडळाने कारवाई नाही केली तर नाईलाज असतो आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, हे शिक्षण मंडळाने लक्षात घ्यावं. आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे या दळभद्री शिक्षकाबरोबरच या सर्व धान्य जे माफिया आहेत, फक्त पोषण आहारच नाही, धान्य माफियांच्या मास्टर माइंड ही एक शिक्षक असल्याचे आम्हाला समजलेले आहे. ते शिक्षक शोधून काढून त्या शिक्षकावर देखील कारवाई व्हावी ही आमची मुख्य मागणी आहे. आणि लवकरच यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू आणि लवकरच भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.